नमस्कार मित्रांनो. आज आपण शिकणार आहोत प्रयोग. थोडं लक्ष द्या. वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांचा संबंध म्हणजे प्रयोग. आता एक छोटासा प्रश्न. तो गाणे गातो हा कोणता प्रयोग आहे? थोडा विचार करा. आन्सर कमेंटमध्ये द्या. चला आता समजून घेऊ. पहिला आहे कर्तरी प्रयोग. जेव्हा क्रियापद कर्त्यानुसार बदलते तेव्हा तो कर्तरी प्रयोग. उदाहरण ऐका. तो गाणे गातो. ती गाणे गाते. इथे कर्ता बदलला म्हणून क्रियापद बदलले म्हणून कर्तरी प्रयोग. आता तुम्ही सांगा. ती पुस्तक वाचते. हा कोणता प्रयोग? कमेंट करा. दुसरा आहे कर्मणी प्रयोग. जेव्हा क्रियापद कर्मानुसार बदलते तेव्हा तो कर्मणी प्रयोग. उदाहरण. रामने आंबा खाल्ला. रामने चिंच खाल्ली. इथे कर्म बदलले म्हणून क्रियापद बदलले म्हणून कर्मणी प्रयोग. आता ट्राय करा. रामने आंबे खाल्ले. हा कोणता प्रयोग? आन्सर कमेंट करा. तिसरा आहे भावे प्रयोग. जेव्हा क्रियापद कर्ता किंवा कर्म बदलले तरी बदलत नाही तेव्हा तो भावे प्रयोग. उदाहरण. रामाने रावणास मारले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले. इथे क्रियापद बदलत नाही म्हणून भावे प्रयोग. आता फायनल क्वेश्चन. रामाने सीतेस फुले दिले. हा कोणता प्रयोग? कमेंट करा. लक्षात ठेवा. कर्ता बदलला कर्तरी. कर्म बदलले कर्मणी. काहीच बदलले नाही भावे. ज्याचा आन्सर बरोबर असेल त्याचा कॉमेंट पिन करतो. फॉलो करा ज्ञान मित्रा.